नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। अवैध विलंबित जन्म मृत्यू नोंदणीबाबत मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून कारवाई करा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं प्रतिपादन। तर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित 4.60 लाख शेतकऱ्यांना अनुदान वितरित, उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन। आता बघूया सविस्तर बातम्या। अवैध विलंबित जन्म मृत्यू नोंदी रद्द करून प्रमाणपत्र परत मिळवण्याबाबत महसूल व वन विभागाने दिनांक 1 डिसेंबर रोजी एका परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। त्याचा अवलंब करून जिल्ह्यात कारवाई करा असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले। या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली। अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुने, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी डॉक्टर व्यंकट राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा आदी उपस्थित होते। तर अन्य उपविभागीय अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते। शासनाने दिनांक 1 डिसेंबर रोजी परिपत्रक जारी केलं आहे। त्यानुसार जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 व महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 2000 अन्वये कार्यपद्धती ठरवण्यात आली आहे। त्या अंतर्गत अवैध विलंबित जन्म मृत्यू नोंदणी आहे त्यांचे प्रमाणपत्र रद्द करून परत मिळण्याबाबत कार्यपद्धत घेण्यात आली आहे। या सूचनांचा अवलंब करून कालबद्ध कार्यक्रम तयार करून हे काम पूर्ण करण्याची कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले आहेत। जिल्ह्यामध्ये एप्रिल 2025 ते सप्टेंबर 25 या कालावधीमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण होऊन शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्या अनुषंगाने एप्रिल 25 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत झालेल्या शेतपीक नुकसानीच्या अनुषंगाने वेळोवेळी बाधित शेतकरी यांचं कृषी विभाग व महसूल विभाग यांच्यामार्फत संयुक्त पंचनामे करून बाधित शेतकरी यांच्या याद्या कराव्यात असं सांगण्यात आलंय। त्या अनुषंगाने वेळोवेळी बाधित शेतकरी यांचं कृषी विभाग व महसूल विभाग यांच्यामार्फत संयुक्त पंचनामे करून बाधित शेतकरी यांच्या याद्या करण्यात आल्या आहेत। जिल्ह्यामध्ये वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने झालेल्या शेती पीक नुकसानीबाबत विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत शासनास अहवाल सादर करून निधी मागणी करण्यात आली आहे। शासनास सादर करण्यात आलेल्या निधी मागणीच्या अनुषंगाने झालेल्या शेतपीक नुकसानीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने 20 ऑक्टोबर 2025 व 29 ऑक्टोबर 2025 या शासन निर्णयानुसार निधी मंजूर केला आहे। जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना वाटपासाठी निधी मंजूर झाल्यानंतर लगेच सर्व संबंधित तहसीलदार यांच्यामार्फत तालुकानिहाय बाधित शेतकरी यांच्या याद्या ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड करण्यात आल्या आहेत। जिल्ह्यातील बाधित शेतकरी यांच्या ऑनलाईन पोर्टलवरती याद्या अपलोड केल्यानंतर शेतकऱ्यांचा अग्रिस्टेक फॉर्मर ID काढलेला आहे। त्या बाधित शेतकरी यांना तात्काळ नुकसानीबाबतचं अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये सरळ जमा करण्यात आलं आहे। तसेच शासनाने दिनांक 4 नोव्हेंबर 2025 शासन निर्णयानुसार खरडून गेलेल्या जमिनीसाठी रक्कम रुपये 670.60 लक्ष इतका निधी मंजूर केला आहे। तसेच जिल्ह्यातील शेतकरी यांना खरीप 2025च्या कालावधीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता प्रति हेक्टर रक्कम रुपये 10,000 3 हेक्टरच्या मर्यादेत निधी उपलब्ध करून देऊन मंजूर केला आहे। शासनाने नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतपिकाचं नुकसान झाल्यामुळे जे शेतकरी बाधित झाले आहेत अशा शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यासाठी सर्व तहसीलदार यांच्या स्तरावरून ऑनलाईन पोर्टलवरती याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 0 ते 2 हेक्टर पर्यंत नुकसान झालेले एकूण शेतकरी संख्या 6,44,649 व 2 ते 3 हेक्टर पर्यंत नुकसान झालेले एकूण शेतकरी संख्या 4,11,309 अशी असून त्यापैकी 5,77,080 इतक्या बाधित शेतकरी यांच्या याद्या ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड करण्यात आल्या। ज्या शेतकऱ्यांच्या ॲग्रिस्टेक फॉर्मर ID काढलेला आहे अशा एकूण 4,60,840 एवढ्या शेतकऱ्यांना त्यांच्या सरळ बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे। उर्वरित 4,69,040 एवढ्या शेतकरी यांचे ॲग्रिस्टेक फॉर्मर ID काढले नसल्यामुळे त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आलेली नाहीये। शेतकऱ्यांचा अद्यापर्यंत ॲग्रिस्टेक फॉर्मर ID काढलेले नाही त्यांनी त्यांचे तात्काळ फॉर्मर ID काढून घ्यावे।
ज्या शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टेक फॉर्मर आयडी काढले नाही अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केल्यास त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांचं अनुदान जमा होणार आहे. याकरिता जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी असं आवाहन केलं आहे की ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी झाले नाही अशा शेतकऱ्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या CSC सेंटरवरती जाऊन त्यांनी त्यांचे तात्काळ ई-केवायसी करून घ्यावं, जेणेकरून जिल्ह्यातील ज्या बाधित शेतकरी यांना अद्याप अनुदान प्राप्त झालं नाही अशा सर्व बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होण्यास विलंब होणार नाही व त्यांना तातडीने अनुदान प्राप्त होणार आहे. राज्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती व सततच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे अतिवृष्टीतील बाधित शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी राज्य शासनाने विशेष पॅकेज जाहीर करायला हवं अशी आग्रही भूमिका आज आमदार अब्दुल सत्तार यांनी नागपूर येथे अधिवेशनात तारांकित प्रश्नांदरम्यान केली आहे. कृषी विभागाच्या वतीने अतिवृष्टीचे अनेक पंचनामे झाले, अनेक नुकसानी झाली, जमीन खरडून गेल्या, जमिना वाहून गेल्या, परंतु नुकसान भरपाई देताना त्या शेतकऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली नाही. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तमध्ये हवालदिल झालेला शेतकरी मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संकटामध्ये सापडलेला आहे. हे संकटामध्ये सापडल्यानंतर याला विशेष पॅकेज द्यायला पाहिजे होतं. खरं म्हणजे ते जर्नल पॅकेजमध्ये राज्याच्या सर्व तिजोरीतून जे 31,600 काही कोटी रुपये जे मंजूर केले, त्यामध्ये अजून प्रत्येक नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत ते नुकसान बी पोहोचलेले नाही. आणि नुकसान भरपाई देण्याची पद्धत काय का 120% म्हणतात, 110% म्हणतात नुकसान देणं. 100% पैसा तर आपल्या सरकारचाच आहे, 50% केंद्राचा, 50% राज्याचा आणि त्याच्यावर 10% पैसे देतात. ते त्याचं वरचं असलं परत सरकारने द्यावं. तर मग ही विमा योजनेचा अर्थ काय? थोडा मी अध्यक्ष महोदय जे बोलू लागलो जबाबदारीने बोलू लागलो, कारण की मीही कृषी मंत्री राहिलेलो आहे. मला याची बारकाईने माहिती आहे का 1 रुपयामध्ये आम्ही पीक विमा तोही बंद झाला. आता सरकारला तो पैसा शेतकऱ्याला भरावा लागतं 1 रुपया, पण त्यावेळेस नाममात्र रजिस्ट्रेशन फीस ठेवली होती. याचीही नोंद घ्यावी. आणि शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या बाबतीत तर आता ज्या वेळेस 50%च्या आत हा आणेवारी आली तर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण त्यांना नुकसान भरपाई देताना पीक विमा द्यायलाच पाहिजे. कारण की पीक विमाचा आधार काय करणार? तो आधार म्हणजे त्याचा जो नजरी पाहणी असती, त्यानंतर अंतिम पाहणी केल्या जाते. तहसीलदार महोदय त्याची घोषणा करतात आणि त्या माध्यमातून जिल्हाधिकारी त्याची माहिती सर्व माहितीच्या प्रेसमध्ये असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियाला असेल ते देतात. शेतकऱ्याला वाटतं की मला आता पीक विमा मिळणार आहे, परंतु दुर्दैवाने कंपन्याचे लोक जे असतात ते आपला कलेक्टर जो असतो तो IAS ऑफिसर असतो, क्लास 1 अधिकारी, तहसीलदार सुपर क्लास 1 अधिकारी असतो, परंतु विमा कंपन्याचे जे लोक आहेत ते कदाचित पाहिलं तर कोणी 12वी पास आहे, कोणी BA फर्स्ट इयरला आहे, कोणी सेकंड इयरला आहे आणि तो याचा मूल्यमापन करतो का किती झालं. आणि आपला जो कृषी अधिकारी असेल किंवा त्या ठिकाणची आपली सरकारची यंत्रणा जी बोलते त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. तर याच्याबद्दल ही आपण थोडा बारकाईने एखादी कमिटी नेमावी आणि एखाद्या कमिटीने नेमल्यानंतर आता प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे, म्हणजे महाराष्ट्र सरकारचा अर्धा, केंद्र सरकारचा अर्धा पैसा आणि शेतकऱ्यांचा हिस्सा, तिन्ही मिळून आपण जे नुकसान देतोय त्या नुकसानमध्ये त्याचा डिसाईड करण्याचा अधिकार त्या साध्या 5,000 किंवा 7,000 रुपयाचा कर्मचारी करतो. तो कधी कधी शेतकऱ्याशी चिरीमिरी करतो, त्याच्याशीही पैसा मागतो का तुला मी आता या विमामध्ये बसवतो आणि विमामध्ये बसवण्याचे पैसे घेतो. हे प्रेसमध्ये आला, टीव्हीवर आला, वर्तमानपत्रामध्ये आला. अर्जुनराव, हे अशा पद्धतीने शेतकऱ्याची अडवणूक पिडवणूक करणारे जे लोक आहे यांच्यापासून आपल्याला कायद्याने काहीतरी कठोर निर्णय घ्यावा लागेल. काही ठिकाणी पशुधन जे आहे ते पशुधनाच्या बाबतीत एक निर्णय शासनाचा असा आहे अध्यक्ष महोदय का ज्याची नोंद असेल पशुधनाची त्यालाच नुकसान भरपाई देण्यात येईल आणि ज्याची नुकसान देताना नोंद नाही त्याच्यामध्ये ही दुरुस्ती करावी. मंत्री महोदय आपण ही केली तर निश्चित जो शेतकऱ्याचा पशुधन एकदा एक्सपायर झाला, तो वारला, तो मेला तर त्याचा पंचनामा झाला आणि पोस्टमार्टम झाला की त्याला पैसे मिळायला पाहिजे. परंतु दुर्दैवाने अशी नोंदीच्या बाबतीत अनेक वेळेस मी ताईलाही भेटलो, मंत्री महोदयांना, त्यांनाही विनंती केली का अशाप्रमाणे पशुधन एकदा शेतकऱ्यांचा दुधाचा असेल, शेती करण्याचा असेल,
तो एकदा वाहून गेला किंवा कुठं सापडला नाही तर त्याची ही नोंद ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा पोस्टमॉर्टम करताना झाला नाही, त्याच्याबद्दल ही चिंता सरकारच्या वतीने शेतकरी चिंतित आहे, त्याला मदत द्यायला पाहिजे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाचं अधिकृत नामांतर छत्रपती संभाजीनगर असं झाल्यानंतरही एसडीपीआय या संघटनेने रेल्वे स्थानकाच्या नामफलकावरती अनधिकृतपणे व जाणीवपूर्वक उर्दू भाषेत नाव लिहिण्यात यावं या मागणीसाठी आंदोलनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात धुडगूस घातला. एसडीपीआयच्या आंदोलकांनी केलेल्या अनधिकृत नामफलक लावण्याच्या कृत्याची व धुडगूस घालण्याची चौकशी करून दोषींवरती तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार संजय केनेकर यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये काल एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जो धुमाकूळ घातला होता, मोर्चा काढून आणि आंदोलन केलं. या आंदोलनाचा उद्देश एकच होता की छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्यानंतर रेल्वे स्थानकावरच्या नामफलकावर उर्दू भाषेमध्ये छत्रपती संभाजीनगर लिहिण्यात यावं. परंतु खऱ्या अर्थाने ही सर्व मंडळी छत्रपती संभाजीनगर नावालाच विरोध करणारी आहे आणि त्यामुळे हा अट्टहास कशासाठी, तर यापुढे हे उद्देश या मोर्चाचा कळून चुकला. येणारे स्थानिक स्वराज्याची, महानगरपालिकेची आणि जिल्हा परिषदची निवडणूक बघता या शहरामध्ये खऱ्या अर्थाने समाजामध्ये वितुष्ट निर्माण करणे, सामाजिक अराजकता पोहोचवणे आणि खऱ्या अर्थाने कुठंतरी शहर अस्थिरतेकडे नेणे ही भूमिका घेऊन हा मोर्चा काढला. जो धुमाकूळ या मोर्चात त्यांनी केला, हिंसेला वळण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे प्रशासनाने या सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी. याकरता मी विधान परिषदेमध्ये सभागृहात याबाबत स्थगन प्रस्ताव मांडला आहे आणि निश्चितपणे राज्य सरकारसमोर हा सर्व मुद्दा मी ठेवला आहे. निश्चितपणे तुम्हाला याचं उत्तर आम्ही सरकारतर्फे जरूर देऊ. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचे पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे.
20,000 रुपये? स्कॅमची चाहूल. तू कोण? मी तो जो तुला या स्कॅमची रेसिपी सांगणार आहे. कशी? सगळ्यात पहिल्यांदा बारीक कापलेले छोटे छोटे काम देईन, व्हिडिओ पहा, फॉर्म भरा, सुरुवातीला पैसे पण देईन. असं? आता टाकीन लालचचे मी. तुला सांगेन एक डिग्री घे, आणखी जास्त कमाई होईल. डिग्रीच्या बदल्यात तुझ्याकडून वसूल करीन भरपूर पैसे. डिग्रीच्या बदल्यात पैसे देणे काय वाईट आहे? वाईट माझ्यामध्ये आहे ताई, कारण ती डिग्री असेल खोटी, तुझा किस्सा होईल रिकामा. मॅडमजी, स्कॅमर सांगून नाहीयेत, पण घर बसल्या पैसे कमवण्याचा वादा करून पूर्ण नुकसान करून टाकतो. सायबर क्राईम पासून वाचायचं आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी महानगरपालिकेच्या वतीने नायलॉन मांजाच्या विरोधात मोहीम हाती घेण्यात आली असून जर कोणी पतंग उडवण्यासाठी घातक नायलॉन मांजाचा वापर करत असेल तर त्याच्यावरती महापालिकेच्या वतीने देखील कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी एडियनच्या माध्यमातून दिला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि तसेच छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमानाने जे शहरामध्ये नायलॉन मांजा आणि ज्या पारंपरिक सोडून त्यामध्ये ते धारदार शस्त्र झालेले आहेत आणि त्यामुळे भरपूर लोकांचा जीवही गमावलेला आहे. पक्षीचं तर खूप त्याला बोलणारे कोणी नसतं, परंतु शेवटी माणसाच्या सुद्धा आता गळा कापले गेले, काही मुलांचा गंभीर आजारीपर्यंत झालेला आहे आणि हे गुन्ह्या स्वरूपाचे आहेत आणि याच्यामध्ये फौजदारी स्वरूपाचा गुन्हाही त्या ठिकाणी नोंद करणार आहे. वापर करणारा सुद्धा आणि विकणाऱ्यांचा तर ते खूप मोठा गुन्हा आहे. त्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की या नायलॉन मांजापासून आपण दूर राहायला पाहिजे आणि तुम्हाला माहिती असून सुद्धा जर तुम्ही नजर फिरवलं ते नक्कीच ते कधीतरी तो नायलॉन मांजा परत आपल्या गळ्यामध्ये अडकू शकतो. त्यामुळे मी नम्र आवाहन करतो, कुठेही आपल्याकडे आपल्या जवळपास असे नायलॉन मांजा वापरणारे लोक भेटलं असेल किंवा वापरताना दिसत असेल, तुम्ही नक्कीच पोलीस स्टेशनला आणि महानगरपालिकेच्या झोनल कार्यालयाला अवगत करा. संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. घातक नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवरती आणि खरेदी करणाऱ्यांवरती आता पोलीस थेट कारवाई करणार आहेत. छत्रपती संभाजीनगरात लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आलाय. नायलॉन मांजा किती घातक आहे आणि त्यावरती कशी कारवाई सुरू आहे याविषयी सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी सविस्तर माहिती दिली आहे. माननीय सीपी साहेबांच्या आदेशानुसार आणि त्या सूचनानुसार संभाजीनगर शहर पोलिसांकडून नायलॉन मांजा आणि चायनीज मांजाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू केलेली आहे. त्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करणे, त्याचबरोबर जनजागृती करण्याचे कार्यक्रम समाविष्ट आहेत. गुन्हे दाखल करण्याच्या ह्याच्यामध्ये आजपर्यंत 6 गुन्हे दाखल झालेले आहेत. एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 933 रील्स ज्याची किंमत जवळपास 8,04,000 रुपये आहे ते जप्त करण्यात आलेले आहेत. जनजागृतीच्या मोहीममध्ये आम्ही प्रत्येक शाळा, कॉलेजेस, चौकामध्ये जाऊन जनजागृती करत आहोत. याच्यामध्ये आम्ही लाऊडस्पीकरचा वापर करून लोकांना आवाहन करत आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स तयार केलेले आहेत. पोस्टर्सच्या माध्यमातून पण आम्ही जनजागृती करत आहोत. वेगवेगळ्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये आम्ही चित्रकला, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कवितांच्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. याच्या माध्यमातून आम्ही मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. माननीय साहेबांच्या सूचनांप्रमाणे पालकांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की तुम्ही तुमच्या मुलांना नायलॉन आणि चायनीज मांजा देऊ नये, अन्यथा पालकांवरती सुद्धा कारवाई केली जाईल. आणि ट्रान्सपोर्टच्या वरतीही पोलिसांचं लक्ष आहे. तसेच ऑनलाईन मार्केटिंग थ्रू सुद्धा जे असे मांजे आले जातात त्याच्यावरती पण लक्ष आहे. कुरिअरवाल्यांकडे आमचे लक्ष आहे. जिथे जिथे अशा प्रकारचे मांजे सापडले जातील त्यांच्यावरती नक्की कारवाई केली जाईल. तरी आम्ही नागरिकांना एक आव्हान करतो की अशा प्रकारचे मांजा वापरू नका, अशापासून दूर राहा. कारवाई केलेली आहे.
तर आम्ही प्रत्येकाला बोलवतोय, प्रत्येकाला सूचना देतोय, पण ज्याच्याकडे असा काही प्रकार आढळेल त्यांच्यावरती कारवाई नक्कीच केली जाईल. तशी कारवाई होत सुद्धा आहे. माननीय CP साहेबांचे आम्हा सर्वांना अतिशय कठोर आदेश आहे, त्याच्यानुसार आमची कारवाई सुरू आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील शरीररचना विभागातर्फे 11 डिसेंबर 2025 रोजी शरीररचना विषयातील रँक होल्डर्स आणि टॉपर्स यांचा सत्कार समारंभ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडलाय. शरीररचना विषयातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशंसापत्र, रोख पारितोषिक आणि JP ब्रदर्स पब्लिकेशनची पुस्तकं देऊन गौरवण्यात आलं. याच कार्यक्रमात परफॉर्मर ऑफ द इयर पुरुष व महिला यांनाही सन्मान व पारितोषिक प्रदान करण्यात आले. विभागातर्फे 2025 मधील देहदात्यांची नावे जाहीर करून त्यांच्या अमूल्य योगदानाची कृतज्ञतापूर्वक नोंद घेण्यात आली. त्यांच्या सन्मानार्थ विद्यार्थ्यांनी एक हृदयस्पर्शी कविता सादर केली. शरीररचना विभागातील डॉक्टर हिजाब खान यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. विभागातील इतर अध्यापक डॉक्टर स्वप्ना आंबेडकर, डॉक्टर कल्पना पाटील, डॉक्टर पल्लवी चव्हाण आणि डॉक्टर वैशाली किरवले यांनी सत्कार समारंभ यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी रँकर्सचं अभिनंदन करत शरीररचनाशास्त्र हा विषय वैद्यकीय विज्ञानाचा पाया असल्याचं अधोरेखित केलं. शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अर्चना कल्याणकर यांनी रँक होल्डरचा सन्मान हे नव्या बॅचला प्रेरणा देणारे असून विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमामुळे त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळाल्याचं सांगितलं. महाराष्ट्रामधल्या एका नामांकित संस्थेमध्ये आपण आलेला आहात. आपण जसं प्रत्येक जण म्हणतो की आपण बदलत आहोत, है ना, तर ते प्रत्येक नुसतं स्ट्रक्चर बदलून चालून नाही, गार्डन बदलून चालून नाही, लेक्चर थिएटर बदलून नाही, तर तुम्ही देशाचं भवितव्य आहात. तुम्ही क्रीम ऑफ द सोसायटी आहात. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की IAS सुद्धा ज्यावेळेस तो MBBS इंजिनिअरिंगला जाऊ शकत नाही, काही लोक मजबुरीत तिकडे जातात आणि IAS बनतात, पण ते मेरिट नसतं, तर तुम्ही मेरिट आहात देशाचं. त्यामुळं तुम्ही एकदम चांगल्या ठिकाणी जे प्रोफेशन निवडलेलं आहे, बाय चॉईस निवडलेलं आहे. काही आपल्याला 1-2% आपल्या आई वडिलांनी आग्रह केलेला असतो, कोणीतरी मार्गदर्शन केलेलं असतं आणि त्याच्यातून आपण या प्रोफेशन मध्ये आलेला असतात. एक चांगलं या ठिकाणी नॉलेज तुम्ही मिळवा. नॉलेजेबल डॉक्टर व्हा, अगदी तत्वानं चाललेले डॉक्टर व्हा आणि एक सुसंस्कारित डॉक्टर व्हा, अपडेटेड नॉलेज असलेले डॉक्टर व्हा. आणि हे करत असताना मोठ्यांचा सन्मान करायचा, आदर करायचा आहे. हे सगळं जर आपण केलं तर तुमच्यामध्ये एक उत्तम डॉक्टर तर होईलच, पण एक माणुसकी असलेला सहृदय माणूस सुद्धा तुम्ही व्हाल अशी मला खात्री आहे. आणि अर्चना मॅडमनं त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याचा उद्देशच तो आहे. त्यांनी सांगितलंय की मेरिट तर तुमच्यात आहेच, सगळ्यांमध्येच आहे. तुमचा कोणाचा स्कोर मध्ये 1-2 मार्काचे फरक असतात. औरंगाबाद मध्ये मला वाटतं किती असतं, 5 ते 10% मार्काचा फरक असतो ऍडमिशनच्या पहिल्या. कारण सरांनी याच्यासाठी विचारलं की मागच्या 20 वर्ष सरांनी तो CET सेल सांभाळलेला आहे. त्यामुळं त्यांना सगळं आता आमचे मुलासारखे समर्थ आहेत. तर त्यामुळं एक चांगलं या संस्थेमध्ये वातावरण आहे. त्यामुळं आता आम्ही मागे नुसतं टीचिंग ऍक्टिव्हिटी व्हायच्या, हे व्हायचं, आता आम्ही कल्चरल ऍक्टिव्हिटी सुरू केलेल्या आहे. त्यामुळं गवाने जसा सुंदर बोलला, छान बोलला, निश्चित तो त्याच्या महाविद्यालयामध्ये सुद्धा वादविवाद स्पर्धा असतील, वक्तव्य स्पर्धा असेल, तो भाग घेत असेल. तशीच संधी तुम्हाला याही संस्थेमध्ये मिळेल. आणि आज मी जसा MBBS झालो, या संस्थेत अनाटॉमी केलं, अनाटॉमी करूनही डीन पदापर्यंत आलो, तुमच्या समोर बोलायला लागलो, तर तुम्हाला या सगळ्याच गोष्टी या ठिकाणी डेव्हलप करण्याची संधी निश्चित मिळणार आहे. परंतु एक ध्येय जे आहे, आपण डॉक्टर बनण्यासाठी आलेलो आहे, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे, आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलो आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या एका नामांकित संस्थेमध्ये ज्या ठिकाणी अशा चांगल्या वास्तू या ठिकाणी उभारलेल्या आहेत, येथील डीन सरांचे नेतृत्व, प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर आणि विद्यार्थ्यांसोबत मैत्रीपूर्ण वातावरण यामुळे आम्हाला शिकण्यासाठी, वाढण्यासाठी आणि परिस्थितीचे जाण होण्यासाठी जीवनात फक्त पेपर मध्ये नाही तर जीवनात टॉपर व्हायला मदत होते. आज या ऐतिहासिक नगरीत
एक ऐतिहासिक कॉलेजमध्ये आम्ही शिकत आहोत आणि याचं नक्कीच आम्हाला अभिमान आहे. आज अॅनाटॉमी सारख्या अवघड विषयामध्ये, दुर्मिळ विषयामध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल मी माझ्या बॅचच्या वतीने सर्व टॉपर्सचं मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं तर त्यांच्यामुळे आज आम्हाला अभ्यास करण्याची नवीन प्रेरणा आहे. त्यांची मेहनत, सातत्य, ठाम लक्ष असेल तर कोणतीही गोष्ट सोपी होते आणि स्वतःचा विश्वास कधी सोडायचा नाही, अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकता आल्या. आज त्यांचे यश फक्त त्यांचे नसून आमच्या सर्व डिपार्टमेंटचे आहे, महाविद्यालयाचे आहे. त्यांचे यश शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे प्रतिबिंब आहे. आज या प्रसंगी मी 4 ओळी ऐकवतो. स्वप्नांना पंख दे रे, उंच भरारी गेले, मेहनत तुझी साथ असू दे, यशाला कधीच दूर नको रे. थांबू नको वाटेत पुढे, प्रकाश तुला शोधत आहे, पावले पावले टाकत जा, शिखर तुला हाक देत आहे, शिखर तुला हाक देत आहे. याच सत्कार समारंभात एका सेरेब्रल पाल्सी वरती मात करून स्वतःच्या नावावरती 12 विश्व विक्रम असलेल्या देशातील एकमेव MBBS विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आलाय. कृष्णा बंग असं तिचं नाव असून तिच्या आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरती आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फतीने सन्मान करण्यात आलाय. महाविद्यालयात सत्कार समारंभात तिने एडियनसोबत संवाद साधलाय. यावेळी तिने रचलेली एक कविता देखील सादर केली आहे. लहानपणी ज्या मुलीला बसता येत नव्हतं, दात घासता येत नव्हते, ओंजळीत पाणी घेऊन चूळ भरता येत नव्हती, गतिमंद या श्रेणीतील या मुलीचा फक्त सांभाळ करा असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण व्यायाम, सततचा सराव यामुळे कृष्णा बंग ही मुलगी केवळ इतर मुलांप्रमाणे शिकलीच नाही, तर तिनं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचना या विषयातील रँक होल्डर्स आणि टॉपर्समध्ये येण्याचा मान पटकावला. सेलेब्रल पाल्सीची देशातील एकमेव MBBS विद्यार्थिनी कृष्णा बंग हिला प्रथम वर्ष उत्तीर्ण झाल्याबद्दल व तिच्या चिकाटीबद्दल विशेष सन्मान देण्यात आला. तर तिने एडियनसोबत बोलताना तिच्या प्रवासाबाबत सविस्तर माहिती दिली. मेरा नाम कृष्णा बंग है. मुझे डायप्लेजिक सेरेब्रल पाल्सी था, जिसमें मस्तिष्क पर आघात होता है. आपने आपके जीवन में देखे होंगे बच्चे जिनके हाथ पैर टेढ़े रहते हैं, मुंह से लाल टपकती है, वैसी ही मेरी कंडीशन थी. बट मैं 20 साल मेहनत करके मैंने नीट क्रैक किया और मैं MBBS को गवर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपति संभाजीनगर में पढ़ने के लिए मैंने एडमिशन लिया. तो फर्स्ट ईयर तो मेरा ऐसा था जैसे मुझे स्टार्टिंग में समझता नहीं था कि कैसे मैं पढ़ूँ, क्या प्रॉपर वे रहता है एनाटॉमी का. तो मैंने कई सारे मैम से पूछा, हमारे फैकल्टी के मैम, और तो उन्होंने मेरे को बताया कि हाँ आप डायग्राम ड्रॉ करो. मैम ने फिर हरदम मेरे लिए सपोर्टिव नेचर रखा. मैं जब भी एक्स्ट्रा टाइम के लिए मांगती थी, मैम परमिशन प्रोवाइड करते थे, कल्याणकर मैम. फिर सब लोग मुझे कोऑपरेट करते थे वाइवा के टाइम, इसके टाइम. अगर कोई आंसर नहीं आया तो वो लोग रुक जाते थे, फिर बोलो कि आप काम डाउन होके फिर बोलना शुरू करो. ऐसा बहुत सारा कोऑपरेशन किया. फिर मेरे को कभी हिस्टो की स्लाइड्स कैसे थे, मेजरली हिस्टोलॉजी बोल के एक सब्जेक्ट आता है जिसमें अपने को अपने चमड़ी के अंदर के टिश्यू दिखते हैं. तो वो मेरे को नियर अबाउट सारे स्लाइड्स में कंफ्यूजन रहता था. तो मैं बहुत सारे बार ऐसा होता था कि मुझे नहीं समझता था. फिर मैं रिस्पेक्टिव टीचर्स को जाके पूछती थी कि मैम मेरे को ये नहीं समझा, आप बोलिए इसको पहचानना कैसे है. या फिर एम्ब्रियो का कोई मॉडल हो गया या कौन सी भी चीज़, बोन का मैम इसको कैसे साइड डिटर्मिनेशन में कौन से हाथ से पकड़ना है, कौन से साइड का बोन है. ऐसे में बहुत सारे क्वेश्चन, और इन सब में मुझे एनाट डिपार्टमेंट ने बहुत सारा सहयोग किया. मेरे जो भी प्रॉब्लम्स थे उसको मुझे ओवरकम करने में उन्होंने काफ़ी ज़्यादा सपोर्ट किया, मीन्स हेल्प भी की और साथ में बताया भी पढ़ना कैसे है. फिर वैसे वो हिसाब से मैं करती गई.
तो मेरा सब्जेक्ट भी अच्छी तरह से निकल गया। और स्पेशल थैंक्स कल्याणकर मैम का, जिन्होंने आज मेरे को बुला के मेरा फेलिसिटेशन किया, स्पेशल रिकॉग्नाइजेशन। हाँ, तो मेरे को एक दिन ऐसे ही मन में 3 बजे थॉट आता है और मैं लिखने बैठती हूँ नेचुरल वे में कि हाँ मेरे को ये हुआ, क्या मेरी फीलिंग्स थी, मैंने सारा मोबाइल में नोट डाउन किया बस। हे कामयाबी तू रूठना मत, हे कामयाबी तू रूठना मत, मैं जानती हूँ तू मेरे लिए रुक नहीं सकती, मेरी बातों में आकर तू फंस नहीं सकती, तू मेरे अल्फाज नहीं मेहनत की जुबां जानती है, तू मेरे अल्फाज नहीं मेहनत की जुबां जानती है, मुझसे दूर रहकर तू मुझे हर वक्त परखती है, जब मिलेंगे हम थोड़ा रोकर थोड़ा हंसकर दिखा दूंगी, टूटते टूटते संभलने के हजारों किस्से सुना दूंगी, बस ये कामयाबी तू रूठना मत, तू मुझसे नाराज हो जाना, मैं तुझे अपनी मेहनत से मनाऊंगी, तू ठिकाने बदलती रहना, मैं तुझ तक पहुंच के दिखाऊंगी, हो सके तो मेरी चाहत की कदर रखना, बस हे कामयाबी तू रूठना मत, बस हे कामयाबी तू रूठना मत। सेरेब्रल पाल्सीची देशातील एकमेव MBBS विद्यार्थिनी कृष्णा बंग हिला प्रथम वर्ष अभ्यासक्रम सुरू असताना तिच्या अभ्यासक्रमातील चिकाटीबद्दल अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी विभाग प्रमुख तथा प्राध्यापिका डॉक्टर अर्चना कल्याणकर यांनी एडियन सोबत बोलताना सविस्तर माहिती दिली आहे। या संस्थेमध्ये 2024 बॅचला कृष्णा बंग नावाची एक स्पेशल चाइल्ड, ज्याला आपण दिव्यांग असं म्हणतो, तर सेरेब्रल पाल्सी असलेली ही जी मुलगी, मागच्या वर्षी तिचा प्रवेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे झाला होता आणि त्या मुलीच्या तिचं संगोपन करण्यासाठी, तिच्या सेरेब्रल पाल्सी या आजारावर उपचार करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आम्हाला जे माहीत आहे की जे परिश्रम आहेत किंवा जे काही काळजी घ्यायला पाहिजे होतं तर तिच्या आईनं घेतलेली आहे आणि तिला त्या दृष्टीनं त्यांनी सक्षम बनवलं आहे की ती MBBSच्या प्रवेशामध्ये ती क्वालिफाय झाली आणि तिचा प्रवेश या संस्थेमध्ये झालेला आहे। हा अभ्यासक्रम पूर्ण करताना तिला काही बोलण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी काही अडचणी येत होत्या, त्यामुळं शासकीय नियमामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमानुसार ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या संस्थेतर्फे प्राध्यापक विभाग प्रमुख डॉक्टर अर्चना कल्याणकर यांनी माझ्याकडं शिफारशीसह पाठवल्या होत्या आणि त्या अडचणीवर आम्ही एक विद्यापीठाला विनंती केली आणि नियमानुसार त्यांना जो काही रायटर द्यायचा असतो किंवा सेंटरवर त्यांची बसण्याची सेपरेट व्यवस्था करायची असती तर त्या पद्धतीनं विद्यापीठानं सुद्धा त्या ठिकाणचे जे परीक्षा नियंत्रक आहेत श्री कडू साहेब, त्यांनी सुद्धा खूप मनापासून मदत केली आणि त्या मुलीचं यावर्षी ती प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेली आहे आणि त्याचं मनापासून समाधान आहे की अशा स्पेशल चाइल्ड असलेल्या मुलीला, ज्याची ख्याती पूर्ण जगामध्ये आहे, तिला जागतिक स्तरावरचे 12 पारितोषिकं मिळालेले आहेत। तिने नुकतीच माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतलेली आहे आणि या आजारावर मात करून तिनं जे यश मिळवलेलं आहे आतापर्यंत, मला असं वाटतं की त्याचं इतर सर्व विद्यार्थी जे आहेत ज्यांना कुठल्याही प्रकारचं दिव्यांगपणा नाही किंवा स्पेशल चाइल्ड म्हणून नाही, परंतु जे कुठं अपयशी होतात, हताश होतात आणि हताश होऊन काहीतरी आत्महत्या करण्यासारखे, टेन्शन घेण्यासारखे, डिप्रेशनमध्ये जाण्यासारखे निर्णय घेतात, तर मला असं वाटतं की कृष्णा बंग ही एक त्यांच्यासमोर अत्यंत ज्वलंत उदाहरण आहे की परिस्थितीवर कशी मात करता येते आणि जीवनामध्ये जे काही स्वप्न आपण बघितलेले आहेत, आपल्या आईवडिलांनी जे स्वप्न बघितलेले आहेत तर ते पूर्ण करता येतात, तर ते कृष्णा बंग हे त्याचं उत्तम उदाहरण आहे। आणि एवढंच नाही तर जगामधल्या सर्वात हुशार विद्यार्थ्यापैकी या कॅटेगरीमधून कृष्णा बंगचं नाव आपण जर गुगलवर सर्च केलं तरी सुद्धा ते दिसून येतं। त्यामुळं मला या संस्थेचा संस्था प्रमुख म्हणून त्या संस्थेमध्ये ज्या विभागात शिकते, अनाटॉमीमध्ये तिचं बरंचसं शिक्षण झालेलं आहे, फिजिओलॉजीत झालं, बायोकेमिस्ट्रीत झालं, तर त्या विभागाचा विभाग प्रमुख
म्हणून मी होतो त्याचाही मला अभिमान वाटतो आणि तिला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ती एक निश्चित चांगली तज्ञ डॉक्टर होईल याच्यामध्ये याच्याविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आज दिनांक 11 डिसेंबर रोजी आम्ही एक फेलिसिटेशन प्रोग्राम ठेवला होता. स्पेशली फर्स्ट इयर MBBSचे जे पासआउट आहेत ते प्रमोट होतात सेकंड इयरला, पण आमच्या सब्जेक्टमध्ये त्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये खूप छान मार्क घेतले होते आणि आम्हाला ते पब्लिशरनी पण खूप मदत केली त्यांचे हे करायला. त्याच्यामुळे आम्ही तो प्रोग्रामही ठेवला आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे मला असं वाटलं की तृष्णा बंग जी आहे ती तिचं कंडिशन, ती जेव्हा आली होती इथे फर्स्ट इयरला तेव्हा आम्ही बघत होतो ती साधं तिला आम्ही काय सांगितलेलं असतं सगळं दोनदा सांगावं लागत होतं कुठलीही गोष्ट. आणि एक टीचरला जसं नॉर्मल स्टुडंटला जसं मेहनत घ्यावी लागते तिच्यावर अशी डबल मेहनत घ्यावी लागत होती. आणि पण आमचे स्टाफनी आम्ही तिला पूर्ण मदत केली आणि स्पेशल रिकॉग्निशन म्हणजे आपले आदरणीय अधिष्ठाता त्यांनी तर त्यांना प्रत्येक वेळेस त्यांनी परमिशन देऊन तुम्ही तिला सांभाळून घ्या आणि असं तिचं बद्दल हे रेकॉर्ड आम्हाला माहीत नव्हतं, पण आम्हाला नंतर कळालं थोड्या दिवसांनी की तिने 12-12 रेकॉर्ड केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मोदी साहेबांनी पण तिला ॲक्लेम केलेलं आहे. म्हणजे ती एक फर्स्ट केस आहे सेरेब्रल पाल्सीची डायप्लेक्सिकची की तिने एवढं नीट क्रॅक केलं आणि फर्स्ट इयर MBBSमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला तिला ॲडमिशन मिळाली. आणि तसंच त्याच्यात तिने म्हणजे असं मला वाटतं की असे स्टुडंट असतात की त्यांचे हिडन टॅलेंट पण किती असतात. तर तिचं इतकं मला सांगावं वाटतं की तिने कविता वगैरे इतक्या छान करून दाखवलेल्या आहेत. म्हणजे आपण म्हणतो जसं की एक तुमच्याकडे टॅलेंट कमी असेल तर तुमच्याकडे दुसरं भरभरून देव देतो, असं एक ज्वलंत उदाहरण आहे ती. आणि तुम्हाला हे सांगू इच्छिते तिने परवाच आम्हाला ते कळालं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण आपले आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांनी पण तिला खूप म्हणजे असं तिच्या हे दिलेलं आहे की ती तिच्या ह्या स्टेजमध्ये पण ती किती एवढं चांगलं करू शकते म्हणून तिला अक्लेम केलेलं आहे. तिचं म्हणजे किती कौतुक करावं की आमची अशी स्टुडंट आमच्या इन्स्टिट्यूटला लाभली असं मला म्हणावं लागेल आता. म्हणजे इतकं फर्स्ट इयर हे केलं आणि आता तिचं पुढचंही आयुष्य खडतर आहे, पण तिची ती पॅशन जी दिसते, तिची उत्तेजना त्याच्यात दिसते, म्हणजे त्याच्यावरून असं कळतं की डेफिनेटली ती पुढे पण अशीच प्रोग्रेस करत जाईल. आणि आम्ही जसं फर्स्ट इयरचे स्टाफ म्हणून तिला, कारण आमच्या इथं हा डिपार्टमेंट असा आहे की इथं सगळे बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये नसले तरी आमच्या डिपार्टमेंटमध्ये सगळ्या स्टुडंटशी इंटरॅक्शन 100% होतेच होते. आणि इथं हा असा डिपार्टमेंट आहे की इथं कुठेच असं बंक करत नाहीत आणि आम्ही स्ट्रिक्ट पण असतो, पण आम्ही त्यांचे प्रॉब्लेम्स पण जाणून घेतो. म्हणून तिच्यासारखी स्टुडंटला आम्ही इतकं सांभाळून घेतलं आणि ती जेव्हा एक्झाम वगैरे देत होती तेव्हा पण आम्ही तिला स्पेशल असं ही कंडिशनमध्ये तुम्हाला सांगू इच्छिते. म्हणजे कसं तिला रायटअप असा लागतो, सेपरेट रायटर लागतो. असं नाही की ती स्वतः लिहू शकते, पण जेव्हा एक रायटर भेटलेला असतो आपल्याला आणि तेव्हा आपल्याला काही आपल्या मनातली आन्सर लिहायचे असतात तेव्हा तुम्ही किती कन्वे करू शकता. आणि असा प्रॉब्लेम असेल तर कन्वे करताना पण किती प्रॉब्लेम येतो. तरी पण तिने हे सगळं करून आणि तिला जे मिळाले ते रायटर्स ते पण अशा तोडीचे असतात की बाबा आपण कसं त्या सेम लेवलचे देऊ नाही शकत आपल्या खालचे, कारण ते स्वतःच्या मनाने लिहू शकतात, म्हणून आपण आपल्या खालच्या लेवलचे रायटर देऊ शकतो. तर त्यांच्याशी कोऑर्डिनेट करणं आणि त्या वेळेत, आणि युनिव्हर्सिटी खरंच देते टाइम, पण नॉट मोर दॅन अर्ध्या तासाच्या वर नाही देते एका पेपरला. त्याच्यात तिने एवढं सगळं करून पेपर चांगले मार्क काढले आणि त्याच्यामुळे आम्हाला असं खूप कौतुक आहे, अशी स्टुडंट पण पुढे जाते. आणि मी प्रोग्राममध्ये पण तिचं खूप छान आम्ही कौतुक तर केलंच आणि एक असे 2 शब्द बोलून दाखवले की बाबा ती पुढे पण अशीच प्रगती करत राहील. आणि जेव्हा ती अशी स्वतः प्रॅक्टिस करेल, स्वतः MBBS पास आउट होईल आणि जेव्हा ती स्वतः प्रॅक्टिसच्या चेअरवर बसेल आणि तिच्याकडे पेशंट येतील आणि तेव्हा मग आम्हाला बघून इतकी आनंद होईल की म्हणजे आम्ही जे हे केलं होतं, पणाला लावलं होतं आमचं मेहनत, ते सफल झालं असं आम्हाला वाटेल. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. अवैध विलंबित जन्म मृत्यू नोंदणीबाबत मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून कारवाई करा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं प्रतिपादन.
तर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित 4.60 लाख शेतकऱ्यांना अनुदान वितरित, उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने KYC पूर्ण करण्याचं आवाहन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.